श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 22 ते 28 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल का? अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील का? आर्थिक स्थैर्य वाढेल का? आणि नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेला दुरावा कमी होईल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कन्या राशीला हा आठवडा कसा जाणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी नियोजन, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरण्याची शक्यता आहे. योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि संयमी स्वभाव तुम्हाला अनेक क्षेत्रांत यश मिळवून देऊ शकतात. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाच्या घडामोडी आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. या काळात तुमची विश्लेषण करण्याची क्षमता, बारकाईने निरीक्षण करण्याची सवय आणि मेहनतीचा स्वभाव तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देईल. काही नवीन संधी समोर येतील, तर काही जुन्या अडचणींमधून मार्ग निघताना दिसेल. कामांमध्ये सातत्य ठेवल्यास आणि भावनांपेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला तर अनेक गोष्टी तुमच्या मनासारख्या घडू शकतात. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत फलदायी आणि प्रगतिकारक ठरण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे आणि शिस्तबद्ध कामकाजाचे चांगले परिणाम मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुमच्यावर अधिक विश्वास दाखवू शकतात. एखादा महत्त्वाचा प्रकल्प किंवा जबाबदारी तुमच्याकडे सोपवली जाऊ शकते. कामातील अचूकता आणि वेळेचे नियोजन यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगल्या संधी मिळू शकतात. मुलाखती, परीक्षा किंवा निवड प्रक्रियेत सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी मतभेद टाळा आणि प्रत्येक गोष्ट शांतपणे हाताळा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. जुन्या व्यवहारांतून आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा नवीन योजना सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल राहू शकतो. भागीदारीत काम करणाऱ्यांनी सर्व व्यवहार लिखित स्वरूपात ठेवणे फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी एखादी मोठी व्यावसायिक संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा तुलनेने चांगला आणि स्थिर राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून काही अडकलेली देणी वसूल होऊ शकतात. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले पैसे मिळाल्याने आर्थिक ताण कमी होईल. काही व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. तथापि खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. घरगुती गरजा, आरोग्य किंवा शिक्षणाशी संबंधित खर्च वाढू शकतो. गुंतवणुकीसाठी हा काळ मध्यम स्वरूपाचा आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. बचत वाढवण्यावर भर दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. आर्थिक व्यवहार करताना घाई करू नका. कागदपत्रांची पडताळणी करूनच कोणताही निर्णय घ्या. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थितीत अधिक स्थैर्य जाणवेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकमेकांच्या भावना समजून घेतल्यामुळे नात्यातील विश्वास वाढेल. पूर्वीचे काही गैरसमज किंवा तणाव दूर होण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना एखाद्या विशेष व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू शकते. नवीन ओळख भविष्यात महत्त्वाची ठरू शकते. प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि नाते अधिक दृढ करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आणि परस्पर सहकार्य वाढेल. जोडीदाराच्या सल्ल्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल. घरातील वातावरण प्रेमळ राहील. कुटुंबासोबत एखादा छोटा प्रवास किंवा आनंदाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान अनुभवायला मिळेल. घरातील सदस्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे अनेक जबाबदाऱ्या सहज पार पडतील. एखाद्या शुभकार्याचे नियोजन होऊ शकते. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. काही जुन्या मतभेदांवर तोडगा निघू शकतो. मित्रपरिवाराकडून अपेक्षित मदत मिळेल. काही जुने मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. तुमच्या विचारांची आणि कार्यपद्धतीची प्रशंसा होऊ शकते. एखाद्या सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याने नवीन ओळखी निर्माण होतील. या ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, मात्र कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. सतत विचार करण्याच्या सवयीमुळे झोपेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आवश्यक आहे. पचनसंस्था, त्वचा किंवा ॲलर्जीशी संबंधित किरकोळ तक्रारी काही व्यक्तींना जाणवू शकतात. संतुलित आहार आणि वेळेवर जेवण घेण्यावर भर द्या. बाहेरील अन्नपदार्थ कमी खा. योग, ध्यान आणि नियमित चालण्याचा व्यायाम केल्यास मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. पाणी भरपूर प्या आणि शरीराला पुरेशी विश्रांती द्या. आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सकारात्मक सुधारणा जाणवेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष लाभदायक राहू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेण्यात यश मिळेल.
स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, लेखाशास्त्र आणि संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ होऊ शकतो. नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल. आत्मविश्वास वाढल्यामुळे शैक्षणिक कामगिरीत सुधारणा दिसून येईल. सातत्य आणि मेहनतीमुळे भविष्यातील यशाचा मजबूत पाया तयार होईल. उपाय: दर बुधवारी भगवान गणेशाची पूजा करा आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके किंवा शैक्षणिक साहित्य दान केल्यास शुभ फळ मिळेल. यामुळे कामातील अडथळे दूर होतील आणि बुद्धीची प्रखरता वाढेल. एकूण कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नियोजन, प्रगती आणि सकारात्मक बदलांचा ठरू शकतो. करिअरमध्ये तुमच्या कौशल्यांना योग्य वाव मिळेल. आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होईल आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल आणि सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव अधिक मजबूत होईल. संयम, शिस्त आणि योग्य निर्णयक्षमता यांच्या बळावर तुम्ही अनेक महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करू शकाल. आठवड्याच्या शेवटी मनाला समाधान देणारी एखादी बातमी किंवा यश मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद.